मी तुझ्या कांतीचे वल्कलले आले, तुझे रूप नयनी प्रभुजी तुझे नाम वदनी. देव्हाऱ्यातील देवाच्या वर शेवंती अक्कांनी उगाळून ठेवलेल्या गंधाचा अभिषेक करत तन्मयतेनं राधिका गात होती. तिचा आवाज आज विशेष गोड वाटत होता, म्हणून शेवंती अक्काही आवडीने ऐकत होती. त्यांची मान डुलत होती. गाण्याच्या ठेक्याबरोबर हाताची हलकीशी टाळी पडत होती. समाधानाने त्यांचे डोळे उदबत्तीच्या सुगंधात मनापासून गात पूजा करणाऱ्या राधिकेवर खिळले होते. इतक्यात बाहेर आजोबा कुणावर तरी कडाडले. चालता हो माझ्या मोहरनं, माझ्या पुरीचं नख सुद्धा नजरेस पडायचं नाही, ते ती कुठली दिसायला. कोण ग? राधिका आजोबाच्या आवाजानं दचकली. तिच्या हातातील फूल खालीच गळून पडलं. तिच्या पोटात धस्स झालं. मास्तर तर आले नसतील. तिला शंका आली. कावरी बावरी होत तिनं आत्याबाईंकडे पाहिलं. बघ बरं कोण आहे ते. शेवंती अक्कांच्या काळजात धडधडलं. हातापायाला एकदम मुंग्या आल्या. घसा कोरडा पडला. आपला नवरा विठोबा तर नसेल. त्यांच्या नजरेसमोर अंधेरी आली. होय, तुझा नवराच आलाय. राधिका गडबडीनं बाहेर जाऊन डोकावून आली. तोंडात आश्चर्यानं बोटं घालत तिनं शेवंती अक्कांना विचारलं, आजोबा असे का रागावतात ग तुझ्या नवऱ्यावर? तुला का नाही भेटायचं त्यांना? शेवंती अक्काच्या काळजालाच राधिकेनं हात घातला. एवढी कडक बाई, पण नवरा आल्याचं कळताच भांबावून गेली. थरथरणारं शरीर कसं तरी सावरून धरीत त्यांनी राधिकेला जवळ ओढली आणि म्हटलं, नशिबाचा खेळ हाय माझ्या ह्यो. देवानं कपाळावर रेगच वाकडी तिकडे वडली या, त्याला कोण काय करणार? आणि त्याच क्षणाला विठोबाचाही आवाज आला. येळ आली म्हणजे ह्यो फापड्या बी बघून घेईल, कोणाला भ्या घालतूस? शेवंती अक्कांनी व राधिकेने सोप्यात येऊन पाहिलं. विठोबा संतापानं लाल होऊन दरवाज्यातून बाहेर पडत होता. अगं बाई, खरंच की ग निघाला तो? राधिकेनं मोठ्या नवलानं आत्याबाईंकडे पाहिलं, पण शेवंती अक्का निश्चल नजरेनं त्यावेळी समोर बघत होत्या. फार दिवसांनी ओझरतं का होईना दर्शन घडलेल्या नवऱ्याला डोळ्यात साठवून घ्यायला त्यांचं मन आसुसलं होतं. विठोबा तसा रुबाबदार दिसत होता. शरीर पिळदार होतं, रंगानं गोरा होता. ओठावर मिशांचे मोठे आकडे होते. अंगात सैलसर रेशमी सदरा होता. पांढरं शुभ्र पायघोळ धोतर तो नेसला होता. त्याच्या हातात सोन्याचं कडं होतं आणि कानात टपोऱ्या मोत्यांची भीक बाळी होती. डोक्यावर कडक आर दिलेला कोल्हापुरी फेटा होता आणि हातात एक टणक छडी होती. शेवंती अक्का कितीतरी वेळ तिथंच उभ्या होत्या. टक लावून दरवाजाकडे पाहत होत्या. राधिकेनं त्यांना विचारलं, तू तरी त्यांना हाक मारायची नाहीस? पण त्यावर शेवंती अक्का काही बोलायच्या आधीच त्या दोघीकडे रागानं पाहत आजोबा खेकसले. डोळे फोडून टाकीन अशी त्याची वाट बघत इथं थांबलीस तर चालती हो घरात. चल पुरी. भरल्या गळ्यानं शेवंती अक्कांनी राधिकेचा हात धरून तिला घेऊन त्या जड पावलांनी घरात आल्या. अंगातील सारं अवसान गळून गेल्यासारखं त्यांना वाटलं. आत्याबाई, तू कधीच का ग आपल्या नवऱ्याशी बोलली नाहीस? राधिकेनं मोठ्या उत्सुकतेनं शेवंती अक्कांच्या डोळ्यात पाहिलं, पण त्या काही बोलल्या नाहीत. खाली मान घालून पदरानं डोळ्यांच्या ओलसर कडा टिपीत त्यांनी हलक्या आवाजात तिला सांगितलं, तू लहान आहेस अजून, बस जा वाचीत. अशावेळी शेवंती अक्का काही बोलणार नाहीत हे लक्षात येताच राधिका उठली आणि सरळ शकुंतलेच्या घरी आली. त्यावेळी शकुंतला आपल्या पोलक्यासाठी आणलेल्या काळ्या खणावर कशिदा काढीत बसली होती. राधिका आलेली पाहताच तिचा हात धरून आपल्याजवळ बसवीत तिनं विचारलं, बरी सवड झाली गाज? शके. राधिकेनं गंभीर नजरेनं कुठंतरी पाहत शकुंतलेला हाक मारली. काय ग अशी गंभीर आज? खरंच, काही गोष्टी वाचण्यासाठी लिहितात तर काही हातात कागद पेन्सिल न घेता सुद्धा आपोआप लिहिल्या जातात का ग? म्हणजे? राधिकेच्या बोलण्याचा शकुंतलेला अर्थ कळेना. ती बुचकळ्यात पडली. सांग ना, पण मी म्हणते ते खरं ना? असं का म्हणते आहेस? मला नाही बाई कळलं. नाही कळलं? कसं कळावं? ज्याचं दुःख त्यालाच माहीत. नाहीतर आमची आत्याबाई तरी मला काही न सांगता गप्प कशी बसली असती? राधिकेनं झाला प्रकार शकुंतलेला थोडक्यात सांगितला आणि ती मघापेक्षाही गंभीर झाली. आपल्याला या मोठ्या माणसांचं नाही बाई काही कळत. स्वतःच्या नवऱ्याला बायको भेटू शकत नाही म्हणजे आश्चर्यच की ग.
शकुंतलेनं हातातील खण बाजूला ठेवला आणि राधिकेच्या खांद्यावर हात टाकीत आपला आळस झाडून टाकला. माझं डोकं कसं सुंद झालंय बाई. राधिकेनं कपाळाला हात लावीत भुवयांच्या मधली जागा थोडीशी दाबली. वेडाबाईच आहे. तुझं डोकं दुखायला काय झालं ग? मला बाई भीती वाटते. राधिकेनं सरळ होतं ते सांगून टाकलं. मास्तरांचं आणि तिचं लग्न व्हायचं म्हणजे असा काही प्रकार होणं शक्य होईल की काय याची तिला धास्ती वाटत होती. पण तिनं तसं बोलून दाखवलं नाही. शकुंतलेनं मात्र तिच्या मनाचा बरोबर कानुसा घेतला. तुझे ते पुष्कळ खंबीर आहेत. ते थोडेच तुझ्या आत्याबाईला की आजोबाला दाद देणार. इश्य, हे काय भलतंच. राधिका एकदम गोंधळून गेली. शकुंतलेनं कोणाबद्दल असा उल्लेख केला होता याचा तिला उमज पडेना, म्हणून तिनं तिला जोराची चापट मारीत दटावलं. पुन्हा असं काही म्हणशील तर बघ ह. ते म्हणजे कोण ग? छान, मला विचार. जमलंच म्हणायचं मग. मला ग काय माहीत? कधी सांगितलं तरी आहेस? नाही ना, मग गप्प बसत जा अशी बडबड करण्यापेक्षा. राधिकेनं शकुंतलेच्या हाताला जोराचा चिमटा घेतला आणि ती बाहेर पळाली. पण दरवाजात जाऊन पोचते न पोचते तोच तिची पावलं एकदम थबकली. त्यामुळं तिला मारायला म्हणून तिच्या मागून धावणाऱ्या शकुंतलेनं बाहेर डोकावीत तिला विचारलं, थांबलीस का? आणि मग तिच्या ध्यानात आलं की तिच्या दारावरून मास्तर निघून गेले होते. त्यांना बघूनच ही थांबली होती तर. तिची शंका बरोबर ठरली म्हणून तिनं तिला विचारलं, तुझे ते म्हणजे आता हे कुणी इकडून गेले तेच ना ग? छट, तुझ्या जिभेला काही हाड. राधिकेनं शकुंतलेच्या दंडाला धरून तिला ओढीत ओढीत घरात आणली. आत आल्याबरोबर हिनं असं का केलं म्हणून शकुंतलेनं हळूच तिच्या चेहऱ्याकडे वाकून पाहिलं. तो तिचं तोंड लालबुंद झालेलं आणि ती कमालीची लाजलेली. कोणतंही भरीव काम हाती घ्यायचं म्हणजे स्वतःचं देखील भान राहणार नाही इतकी उत्कटता ते काम करण्यात निर्माण झाली पाहिजे आणि तितक्याच उत्कटतेनं ते करण्याची ईर्ष्याही मनात निर्माण व्हायला पाहिजे. मास्तरांनी आपल्या रोजनिशीत हा मजकूर सुरुवातीलाच लिहून ठेवला. त्यानंतर त्यांनी टाकाची शाई नीफ दवतीला पुसून टाकली आणि समोरच्या दिव्याकडे नजर वळवली. गेले कित्येक दिवस हा दिवा मास्तरांच्या टेबलावर होता. त्यानं त्यांना मनापासून सोबत दिली होती. जीवाभावाचं असं दुर्दैवानं घरचं कुणी त्यांना नव्हतं म्हणून त्यांच्या दोस्त मंडळींनी त्यांना कधी प्रेमाची वाण भासू दिली नव्हती. हा दिवाही त्यापैकीच एका मित्राच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांच्या घरी आला होता. तो देतेवेळी त्यांच्या मित्रानं त्यांना म्हटलं होतं, विश्वास, या दिव्याच्या प्रकाशात तुला चांगला मार्ग दिसू दे. तू डोळसपणानं वागावंस अशी अपेक्षा आहे माझी. मास्तरांना आठवण झाली. काळजात लकलकल्यासारखं झालं. गेल्या 4-6 वर्षात त्या मित्राची आणि त्यांची गाठभेट झाली नव्हती. तो सैन्यात सामील झाल्यामुळं त्याचा पत्ताही त्यांना मिळाला नव्हता. मधून मधून त्याच्या आठवणीनं ते अस्वस्थ व्हायचे. पण मग मनाची समजूत घालून ते स्वतःशीच म्हणत, येईल आज ना उद्या. तोवर हा दिवा मात्र जतन केला पाहिजे चांगला. आता ही मनाची तशीच समजूत घालीत मास्तरांनी कंदिलाची वात वर केली. विचाराच्या तंद्रीत ते इतके तल्लीन झाले होते की वात किती वर गेली आहे याचं त्यांना भान राहिलं नाही. त्यामुळे काच एकदम तडकली. छे, हे काय भलतच झालं. कंदिलाच्या काचेवर पडलेली चीर नजरेला पडताच मास्तर अस्वस्थ झाले. भरदिशी त्यांनी इतकी वात खाली केली की दिवा अजिबात मालवला गेला. मास्तरांना कसं तरीच वाटलं. काळीत सरकल्याचा जणू त्यांना भास झाला. कोणी काय वाटेल ते म्हणू देत. राधिका मला आवडली आहे एवढं खरं. तिच्या भाषेत बुद्धीची चमक आहे आणि जिभेवर माणुसकीला शोभून दिसणारा नितांत आदर नांदतो आहे. मास्तरांनी काडी ओढून कंदील लावला आणि मनात काहीतरी ठरवून टाकलं. सकाळपासून मनाला लागलेली रुखरुख त्यामुळं कमी झाली. त्यांना हलकंसं वाटलं. त्यांची अस्वस्थता कमी झाली. नाहीतर सकाळी झेल्याजवळ राधिकेला पत्र दिल्यापासून त्यांना उगाचच हुरहुर वाटत होती. पोरांच्या हट्टापायी आपण भावनेच्या भरात उगाच चिठ्ठी लिहिल्याचा थोडासा पस्तावा त्यांना होत होता. अधूनमधून आपण चिठ्ठीत काय लिहिलं आणि ती वाचल्यावर राधिकेला काय वाटेल याचा पडताळा ते मनाशी घेत होते. पण त्यांना निश्चित समाधानकारक असं उत्तर मिळत नव्हतं. तुमचं गाणं मला अगोदर ऐकायला मिळेल तर चांगलं.
मास्तरांनी त्या चिठ्ठीतील हे वाक्य पुन्हा एकदा मनातल्या मनात उच्चारलं आणि मग आणखी त्यांच्या मनाला निष्कारण हुरहुर लागली. छे, झेल्याबरोबर नुसता निरोपच दिला असता तर उत्तम. आपण चिठ्ठी लिहायला नको होती. पण तेवढ्यात किसन आनंदानं उड्या मारीत त्यांच्या खोलीत येत म्हणाला, मास्तर, अक्का म्हणाली की गाणं शिकवीन. तुमची चिठ्ठी वाचली तिनं आणि मग म्हणाली की चिठ्ठी मिळाली म्हणून सांग. आता नाटक करायचं ना आपल्या वर्गाचं. काहीतरी विशेष बहादुरी गाजवून येणाऱ्या वीराप्रमाणे किसननं भराभर बातमी दिल्यामुळं मास्तर हसले आणि त्यांनी मान डोलावली. इथं तर सगळं ठीक दिसतंय. आपण उगाचच नाही तो विचार करून डोकं शिणवून घेतलं. मास्तरांना आपल्या मनाचा क्षणभर राग आला. पण राधिकेनं मुलांना गाणी शिकवायची जबाबदारी पत्करल्यामुळं ते खुशीत येत म्हणाले. आणखी काय म्हणाल्या त्या? काही नाही. आमची आत्याबाई लगेच जवळ आल्यामुळं. किसननं पुढचं बोलणं तसंच हवेत सोडून देऊन जीभ चावली. राधिकेनं आत्याबाईंबद्दल मास्तरांच्या जवळ काही बोलू नको म्हणून त्याला बजावलं होतं. आत्याबाईंचं काय रे? मास्तरांना थोडी शंका आली, पण किसननं त्यांना कसलाच थांगपत्ता लागू दिला नाही. उलट जोरानं एक शीळ घालीत त्यानं मास्तरांना विचारलं, नाटकाचं नाव काय? तुम्ही केव्हा लिहिणार नाटक? मास्तरांनी किसनला आपल्यासमोर उभा केला आणि कपाळावर आठ्या चढवीत म्हटलं, तुझी अक्का चिठ्ठी वाचल्यावर आणखी काय म्हणाली ते सांग. काही नाही म्हटलं ना एकदा. तिनं चिठ्ठी वाचली आणि आपल्या पोलक्याच्या खिशात ठेवून दिली. कुणी बघायला नको ना. का रे? काही नाही. बरं मी जातो आणि झेल्याला घेऊन येतो हा. किसन आला तसाच उड्या मारत निघूनही गेल्यामुळं मास्तरांचा नाईलाज झाला. पण त्यांचं कुतूहल मात्र वाढलं. खरंच आपल्याशी गप्पा मारायला तिला आवडेल? पण हे कसं शक्य आहे? आपल्याला तिच्याबद्दल पुष्कळ वाटत असलं तरी समाजाला त्याची चाहूल लागणं कितपत श्रेयस्कर ठरेल? लोक कोणत्या भूमिकेतून आपल्याकडे पाहतील? तिच्या आत्याबाईंचं नुसतं नाव उच्चारूनच हे कार्ट गप्प राहील म्हणजे खुद्द तिला आणि तिच्या घरच्या माणसांना तरी आपल्याबद्दल कितीशी आस्था असेल? मनाची अस्वस्थता दूर करावी म्हणून मास्तरांनी टेबलावरचं एक पुस्तक उघडलं आणि त्याच क्षणाला हातातील पुस्तक बाजूला भिरकावून देत राधिका गच्चीवर आली. गेले 2 दिवस ती सोडायचा प्रयत्न करीत असलेलं कोडं तिला अजूनही सुटत नव्हतं. आत्याबाई आपल्याला कळतंय तसं सासरी कशी गेली नाही? आणि तिचा नवरा आपणहून आला तर आजोबांनी त्याला हाकलून का द्यावं? आणि म्हणूनच तिला विलक्षण गोंधळून गेल्यासारखं झालं होतं. झालं का गं सगळं? राधिकेनं शेवंती अक्कांना गच्चीवरूनच प्रश्न केला. त्यामुळे ढेलनेत बसलेले आजोबा म्हणाले, वाईस तू खाली ये आणि करू लाग की तिला. नुसतीच इच्चारती असती. आई माहेरात, बा जत्रला आणि तू बुकाट डोसकं खुपसून माडीवर. आणि खुदकन हसलेही. मगाशीच तर चुली पुढून उठले मी. राधिकेनं ठसक्यातच आजोबांना उत्तर दिलं आणि ती परत माडीतल्या खोलीत आली. तिला चीड आली. किती काम केलं तरी यांचं आहेच. हा काय माझा संसार थोडाच आहे म्हणून 24 तास मीच काम करावं? पण तिनं चटकन उजव्या हाताचं बोट दाताखाली धरलं. आपण काहीतरी भलतंच बोलल्याची जाणीव झाल्यानं ती ओशाळली. संसार कोणाचा का असेना, हे घर आपलं तर आहे अशी तिनंच मनाची समजूत घातली. पण तिच्या मनानं तेवढ्याच समाधान झालं नाही. मास्तरांचा विचार नकळत तिच्या मनात डोकावला. हो, असं काही झालंच तर तो संसार मात्र आपला होईल. हे घर आपलं असलं तरी काम केलंच पाहिजे असं नाही. माहेरवाशीन हसत खेळतच माहेरात वाढते असं आत्याबाईच कितींदा म्हणाली असेल. आणि घटकाभरानं मग तिच्या ध्यानात आलं की आत्याबाई सुद्धा माहेरी असतानाच अविश्रांत कष्ट घेते आहे. ती करू देत हवं तेवढं काम, मी नाही करायची. काय म्हणणं आहे? राधिकेनं तोंडातल्या तोंडात पुटपुटून जणू आजोबांनाच उत्तर दिलं. पण ते इतकं हळू की तिचं तिलाच धड ऐकू आलं नसावं. त्यामुळे तीच मोठ्यांदा हसली आणि आजोबांना हाक मारीत म्हणाली, तुम्हाला वाचून दाखवू का काही? आता नग, कटाळा आलाय. गाणं म्हणायची असलीस तर म्हण बापडे. आजोबांनी चुना तंबाखूची बकणी तोंडात सोडली आणि या अंगावरून त्या अंगावर वळत राधिका येते आहे की नाही म्हणून माडीकडे पाहिलं. गाण्याचं नाव निघताच राधिकेला मास्तरांच्या चिठ्ठीची आठवण झाली. अय्या, त्यांना कसं गाणं म्हणून दाखवायचं
आणि हे कळलं तर ती शकी मला किती चिडवेल. नको ग बाई. लाजत मुरकत राधिका माडीवरून खाली आली आणि माथ्यावरचा पदर नीट सावरीत आजोबांना म्हणाली, कसलं गाणं म्हणू म्हणता? भजन म्हण की एकांद. त्यापेक्षा एक नाटकातलं पद म्हणू का? पोरांना शिकवायचंय, तेव्हा आयती तयारी तरी होईल. मास्तरांच्या बद्दल आजोबांचं मत ठीक असावं या भावनेनं राधिकेनं अधीरतेनं आजोबांकडे पाहिलं. पण आजोबांच्या थकलेल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पसरल्या. त्यांनी काहीतरी आपण निराळच ऐकतो आहोत या भावनेनं तिला प्रश्न केला, नाटकातलं पद? शाळेत मास्तरांनी लिहिलेलं नाटक मुलं करणार आहेत आणि मी मास्तरांच्या म्हणण्यावरून त्यांना त्यातील गाणी शिकवायचं कबूल केलंय. खरं होतं ते राधिकेनं सांगून टाकलं, पण त्यामुळं आजोबांच्या अंगाचा भडका उडाला. आवागलीस काय कार्टे? नाही नाही ते सुचायला लागलंय. देवानं गळा बरा दिला त्याचा ह्यो उपयोग होय, आणि तुला हे सांगाया मास्तर कवा आला होता? आजोबा? राधिका दचकली, घाबरली, पण तिकडे लक्ष न देता तिच्याकडे बघून दातोट खात आजोबा संतापून ओरडले, टांगडं फासडून टाकीन आजपासनं त्या मास्तरचं असं काय ऐकायला लागलीस तर. त्यो सांगतोय आणि ही भवानी त्याचं ऐकून लगेच गाणं म्हणतीया. आई बान मी मेलो नाही म्हणावं अजून तुला अशी रिकामी सोडायला. इतक्यात झेल्यानं तिला अंगणातूनच हाक दिली, अक्का मी गाणी घेऊन आलो ग. आत्ताच्या आत्ता शिकीव आम्हाला, चाल कशी मस्त लावली पाहिजेस. आणि तो तोंडानं शीळ वाजवीत घरात घुसला नाही तोच आजोबांनी आपल्या हातानं त्याला धरून बाहेर घालवीत दरडावलं, आल्या पावली चालता हो माझ्या म्होरनं. पुन्हाच्यानं दिसलास तर याद राखून आस.